नमस्कार मित्रांनो. आज आपण एक बोधकथा ऐकणार आहोत. बोधकथेचं नाव आहे देह मनुष्याचा, मन उंदराचे. एका नदीकाठी एक आश्रम होता. त्या आश्रमात एक ऋषी राहत होते. साधना, जप, जाप्य करीत होतो. एके दिवशी नदीवर स्नान करून सूर्याला अर्घ्य देत असता जवळच्याच वाळूत एक उंदरीण आली. तिच्याकडे ऋषी महाराजांचे लक्ष गेले. तिथे जवळच्याच झाडावर एक ससाना पक्षी बसला होता. त्यानेही उंदरिणीला पाहिले. झडप घालून त्याने उंदरिणीला चोचीत पकडले असता ऋषी महाराजांना तिची दया आली. ते म्हणाले, अरे दुष्ट ससान्या, सोड आधी तिला. सोडले नाहीस तर हे माझ्या हातातील मंतरलेले पाणी तुझ्या अंगावर टाकून तुला भस्म करून टाकीन. तेव्हा ससाना घाबरला. त्याने चोचीत पकडलेली उंदरीण सोडून देताच ती ऋषी महाराजांच्या पायांजवळ पडली. भयाने तिचे अंग लटलट कापत होते. कशी तरी ऋषींच्या जवळ जात ती म्हणाली, महाराज मला वाचवा. मग ऋषींनी ससान्याला तेथून हाकलून दूर पिटाळले. ससाना दृष्टीआड होताच ऋषी उंदरिणीला म्हणाले, आता तूही जा. त्यावर ती म्हणाली, महाराज मला फार भीती वाटते. मला तुमच्याच घरी न्या. मी तुम्हाला काही त्रास देणार नाही. द्याल ते अन्न खाऊन आनंदात राहीन. तिच्या बोलण्याने ऋषींना तिची कणव आली. तिला आपल्या घरी न्यावे असे त्यांनी ठरविले. पण कशी नेणार? ती उंदरीण असल्यामुळे तिला उचलून नेले तर लोकांना आयतेच हसायला निमित्त होईल. त्यांनी विचार केला आणि उंदरिणीला मुलीचे रूप देऊन आश्रमात नेले. आश्रमात ऋषींची पत्नी होती. तिने कोण ही मुलगी म्हणून चौकशी करताच ऋषींनी जे घडले ते सांगितले. त्यांना मूलबाळ नसल्याने ऋषी पत्नीला ही मुलगी आवडली. ती म्हणाली, महाराज आता परत हिला उंदरीण करू नका. मुलगीच राहू द्या. आपल्याला काही मूलबाळ नाही, तेव्हा हिलाच मुलगी मानूया. मी तिची माता तर तुम्ही तिचे पिता. आवडेल ना हे तुम्हाला? बरं ठीक आहे, असू दे हिला मुलगीच, असे ऋषी म्हणाले. तेव्हा ती उंदरीण मुलीचे रूप घेऊन तिथे राहिली. मोठी झाली, वयात आली. ती एक सुंदर तरुणी दिसू लागली. एक दिवस ऋषी महाराज पत्नीला म्हणाले, आता आपली मुलगी मोठी झाली. आता हिच्यासाठी वर शोधून तिचे लग्न करून द्यायला हवे. मीही तुम्हाला हेच सांगणार होते, असे म्हणत पत्नीने तिच्यासाठी वर शोधावा असे ऋषी महाराजांना सुचवले. त्यात काय मोठेसे? तिने एखाद्या वराचे नाव सांगू दे, त्याला दारात हजर करतो की नाही हे बघच. अहो तसे नाही, खर्चाची काहीतरी व्यवस्था करायला पाहिजे की नाही? खर्चाची तुला कशाला चिंता? माझी शक्ती किती मोठी आहे हे तुला माहीत नाही? तिने सूर्याचे नाव घेतले तर सूर्यदेवाला सुद्धा आणून उभा करीन. बरं ठीक आहे, सूर्याचे नाव निघालेच आहे तर बोलवा त्यालाच. त्यावर ऋषी महाराजांनी मंत्र पुटपुटताच सूर्यदेव हजर झाला. हात जोडून नमस्कार करीत म्हणाला, महाराज का बरे मला बोलावलेत? आपली काय सेवा करू? सूर्यदेवा, ही माझी मुलगी. तिच्यासाठी मी वर संशोधन करतो आहे म्हणून तुम्हाला बोलवले. आता जर तू तिला आवडलास तर तिच्याशी तू विवाह कर. जशी आपली इच्छा महाराज, असे म्हणत सूर्यदेव तसेच उभे राहिले. तेव्हा ऋषी महाराज मुलीला म्हणाले, मुली, हा सूर्यदेव, याच्याशी लग्न करशील का? नाही बाबा, हा फारच उष्ण स्वभावाचा. मला नको हा. याच्यापेक्षा दुसरा एखादा मोठा वर शोधा. मला सूर्याला निरोप देऊन ऋषी महाराजांनी मंत्र म्हणून मेघाला आमंत्रित केले. मेघ आला, हातबीने नमस्कार करत उभा राहिला. बघ मुली, हा मेघ आवडतो का तुला? त्यावर मुलगी म्हणाली, नको बाबा, हा फारच काळा. हा नको, याच्यापेक्षा दुसरा कोणी मोठा शोधा. मग मेघाला निरोप देऊन ऋषी महाराजांनी मंत्र म्हणून वायुदेवाला बोलवताच वायू हजर होऊन
नमस्कार करीत उभा राहिला. ऋषींनी मुलीला विचारले, बघ मुली, हा चालेल का तुला? तेव्हा मुलगी म्हणाली, नको बाबा, हा फारच चंचल स्वभावाचा, हा मला नको, याच्यापेक्षा दुसरा मोठा पहा. ठीक आहे, असे म्हणून वायूला निरोप देत ऋषी महाराजांनी पर्वताला आमंत्रित करून मुलीला विचारले, मुली, हा पर्वत आवडतो का तुला? त्यावर मुलगी म्हणाली, हा तर फारच कठोर मनाचा, हा नको, यापेक्षा दुसरा कोणी शोधा. त्यावर पर्वताला निरोप देऊन ऋषी महाराजांनी एका उंदराला बोलावले. उंदराकडे पाहत ते मुलीला म्हणाले, बघ मुली, हा आवडेल का तुला? उंदराला पाहताच मुलीला खूप आनंद झाला. उंदराविषयी तिच्या मनात प्रेम उत्पन्न झाले. तिचे सर्वांग रोमांचित झाले. लाजेने तिने नजर खाली वळविली. ती म्हणाली, बाबा, याच्याशीच माझे लग्न लावून द्या. पती म्हणून हाच मला आवडला, पण तत्पूर्वी मला पुन्हा उंदरिणीचे रूप द्या आणि मग याच्याशी माझा विवाह करा. मग ऋषी महाराजांनी मुलीला पुन्हा तिचे मूळचे उंदरिणीचे रूप देऊन उंदराशी विवाह करून दिला. तर तात्पर्य काय? रूप बदलले तरी मूळचा स्वभाव बदलत नाही. ओढून ताणून देखावा केला तरी मूळच्या भावना उफाळून येतातच. मित्रांनो, ही गोष्ट येथे संपलेली आहे. जर गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका बोधकथेमध्ये. तोपर्यंत बाय बाय.